सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाच्या प्रसिद्धीसाठी लावलेले बॅनर फाडल्या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे धुळे महानगर अध्यक्ष प्रकाश पोळ आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना याबाबत निवेदन दिले। निवेदनातील आरोपानुसार भारतीय संविधान सेना या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बॅनर फाडले असून त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रतिमांची विटंबना झाली आहे। त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। शहरात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याच्या आणि 5 जुलै रोजी होणाऱ्या शासकीय नाटकांच्या प्रयोगात अडथळा आणण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे यातील काही व्यक्तींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहे। प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू शकतात अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। शहरातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणात तातडीने योग्य ती कायदेशीर पावले उचलावीत असे आवाहन भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी केले। संविधान सेना म्हणून स्थापित झालेल्या संघटनेचे प्रमुख यांनी युग परिवर्तन डॉक्टर हेडगेवार जे नाटक आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्या नाटकाचं भाग जनतेच्यासाठी त्यांनी जनजागृतीसाठी त्यांनी आयोजित केलेला होता। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक माहिती फलक त्या ठिकाणी लावलेलं होतं डॉक्टर हेडगेवार यांच्या बाबतीमध्ये, आणि त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि हेडगेवार यांच्या एक तैलचित्र त्या ठिकाणी लावलेलं होतं। आणि सदरच्या संघटनेने निवेदन दिलं, लोकशाहीमध्ये भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला त्यांचे मुद्दे आणि अधिकार मांडण्याचा आहे। तुम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्या नाटकाला तुम्ही विरोध केला, इथपर्यंत तुमची भावना होती। परंतु तुम्ही त्या ठिकाणच्या बॅनरला फाडून 2 समाजामध्ये तेढ या ठिकाणी निर्माण करण्याचा तुमचा हा हेतू होता। आता छोट्या छोट्या गावामध्ये दलित समाज असतो, दलित समाजाचा वर्ग हा प्रत्येकाच्या घरी काम करणारा असतो, आणि याच्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता यांचा फोटोचा अवमान जर झाला, इतर जे तरुण आहे त्यांच्या भावना उद्रेक होऊन यामध्ये महाराष्ट्रभर जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, आणि जातीय तणाव हा होऊ नये। आम्ही सुद्धा अनुसूचित जातीच्या या SC प्रवर्गातून निवडून आलेलो आहे। आमच्या देखील भावना आहे की समाजाचं नेतृत्व करत असताना समाजाला संरक्षण कशा पद्धतीने होईल, समाजाच्या बाजूने कशा पद्धतीने आपण आपला लढा दिला गेला पाहिजे। परंतु सदरचे जे कृत्य आहे ते निंदनीय आहे, निषेधीय आहे। याच्यामुळे समाज हा विटीस धरला जाणार आहे। लोकशाहीमध्ये तुमचे विचार आणि तुमचे आचार तुमच्या विचारावर अवलंबून असतात, परंतु असा बॅनर फाडून तुम्ही या ठिकाणी उद्रेक धुळे शहरामध्ये जर करत असाल तर याच्याने समाजाच्या इतर जे तरुण मुलं आहेत त्यांना एक वेगळा संदेश जाऊ शकतो, अनेक गुन्हे दाखल होऊ शकतात आणि वातावरण दूषित होऊ शकतं। म्हणून आम्ही या ठिकाणी त्या प्रवृत्तीला आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करावा या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे सर्व नगरसेवक, अनुसूचित जमातीचे सर्व नगरसेवक यांनी या ठिकाणी निवेदन कार्यकर्ता म्हणून दिलेलं आहे, जेणेकरून आमच्या पक्षाचे इतर सुद्धा लोकांनी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं असतं, परंतु याच्याने आणखी दुसरा काहीतरी वाद निर्माण झाला असता। म्हणून हा प्रथमदर्शनी आम्ही फक्त समाजाचे जे लोकप्रतिनिधी यांच्या वतीने आणि आमचे अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोळ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आज दिलेलं आहे। आणि उद्याचा जे नाटक आहे त्या नाटकामध्ये कुठं कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याची दक्षता म्हणून येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही आज निवेदन दिले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।